सज्जन श्रोते हो, मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे चांगल्यासी सारे चांग, वाईटासी वांग. जो चांगला आहे त्याला सर्व चांगलं दिसतं, ज्याचा भाव चांगला आहे, ज्याची दृष्टी चांगली आहे, ज्याचं अंतरंग चांगलं आहे, त्याला सर्वच चांगलं दिसतं. आणि या उलट जो सर्वार्थाने उणीव शोधणारा दोष शोधक आहे त्याला सगळीकडे वांग म्हणजे दोष किंवा उणीव दिसते. तर चांगल्यासी सारे चांग, वाईट असी वांग. भाव तोची देव असे लोकोक्ती, समजून घेणे उचित ठरे सांप्रती. सांप्रती म्हणजे चालू काळात. भाव तोची देव अशी जी लोकोक्ती आहे, असं जे लोकांमध्ये म्हटलं जातं, ते आज समजून घेणं फार महत्वाचं आहे. भाव तोची देव असे लोकोक्ती, समजून घेणे उचित ठरे सांप्रती. आजच्या काळात भाव तोची देव अशी जी लोकवदंत आहे किंवा लोकांमध्ये म्हटलं जातं, त्याचा अर्थ नीट समजून घेणे महत्व आहे. पुढचं कडवं आहे, प्रेम स्नेह हृदय मनी, जरी वाटे वाढे, सघन मैत्र भावी ज्ञानाईस, विश्वसी माझे घर वाटे. हृदयामध्ये प्रेम स्नेह, हृदय आणि मनामध्ये आर्तता, मित्रभाव दाटून आला तर हा मित्रभाव स्नेहभाव हृदयामध्ये आणि मनामध्ये सघन मैत्री रूपाने दाटून आला की ज्ञानेश्वर माऊलींना विश्वसी माझे घर, म्हणजे संतांचा मित्रभाव एवढा सघन असतो की त्यांना विश्वची माझे घर, संपूर्ण विश्व हे आपलं घर वाटतं. म्हणजे संपूर्ण विश्वाबद्दल त्यांना आत्मीयता वाटते. म्हणून वर म्हटलेलं आहे, भाव तोची देव असे लोकोक्ती. जसा भाव तसा देव. आपला भाव जर कमी प्रतीचा असेल तर आपला देव म्हणजे आपला आदर्शही कमी प्रतीचा असतो. आपला भाव उच्च प्रतीचा असेल तर आपला भाव आदर्श उच्च आहे. याचा अर्थ आपला देवही अखिल विश्वाला व्यापून उरणारा म्हणजे ब्रह्मभावी देव उच्च कोटीच्या माणसांचा असतो. आणि अर्थातच ज्यांचा भाव कमी प्रतीचा आहे त्यांचा देव सुद्धा त्यांच्याप्रमाणेच कमी प्रतीचा असतो. म्हणजे अति आदर्श जो आहे त्याचा आदर्श, त्याचा देव मोठा, आणि ज्याचा आदर्श छोटा आहे त्याचा आदर्श त्याला जो देव म्हणून वाटतो, मोठा म्हणून वाटतो, तोही त्याच्याप्रमाणेच छोटाच असतो. परंतु जर अतिस्नेह प्रेम हृदय मनामध्ये दाटलं आणि सर्वत्र सघन मित्रभाव दाटून आला तर या तिच्च मित्रभाव दाटलेल्या अवस्थेत ज्ञानाईना संपूर्ण विश्वच स्वतःचं घर वाटलं. म्हणून जितका भाव मोठा तितका देव मोठा, जितका भाव कमी प्रतीचा तितका आपला देव किंवा आदर्श कमी प्रतीचा. हे दुसरं कडवं आलं. हीच गोष्ट कृष्णाने जो जो ज्या ज्या भावे मज भजत असे त्या त्या भावे मी त्या सर्वा पावत असे. म्हणून जो जो ज्या ज्या भावे मज भजत असे त्या त्या भावे मी त्या सर्वा पावे, श्रीकृष्ण गीतेत सांगत असे. जो जो मला ज्या ज्या भावाने भजन करतो, जो जो माझं भजन पूजन कीर्तन, जो जो माझी आळवणी ज्या ज्या भावे करतो त्या त्या भावाने मी त्याला पावतो, त्या त्या भावाने मी त्याला मी जसा वाटतो तसा मी त्याला दिसतो. जसा गोपीला तो मित्र भावे दिसला, अर्जुनाला तो सखा गुरु भावे दिसला, आणि अर्थातच सतत द्वेष करणाऱ्या अश्वत्थामा, कौरव, कंस यांना तो शत्रू म्हणून दिसला. म्हणून देवाला मित्र मानणारे त्यांना देव मित्रासारखा असतो, आणि देवांच्या जागी उणीव शोधणाऱ्यांना तोच देव शत्रुरूपे वाटतो. आणि शत्रुरूपे वाटल्यामुळेच तो श्रीकृष्ण जशा शत्रूंचा नाश करतो, आणि ज्यांना श्रीकृष्ण मित्र सखा वाटतो अशा गोपिकांना, अर्जुनाला, पांडवाला हाच श्रीकृष्ण सख्यत्व व्हावे भेटतो. म्हणून सख्यत्व व्हावे देवाला जो बसतो त्याला देव सखा म्हणून प्राप्त होतो.
आणि दुष्टत्व व्हावे, वैर व्हावे, जो देवाला बसतो त्याला देव वैर भावातून स्वाभाविक प्राप्त होणारी अंतिम गती म्हणजे मृत्यू दशा देतो. म्हणून कृष्णाने जे गीतेत सांगितलेलं आहे, जो जो ज्या ज्या भावे मज भजत असे त्या त्या भावे मी त्या सर्वा पावे, श्रीकृष्ण गीतेत सांगत असे. आता भाव तोची देव झालं, विश्वची माझे घर झालं, जो जो ज्या ज्या भावे मज भजत असे त्या त्या भावे मी त्या सर्व पावे, अशा 3 उक्ती झाल्या. आता अजून 3 उक्ती पाहूया. दृष्टी तैसी सृष्टी द्रष्टा दृश्य एक, पाहणारा जे पाही ते असे वदती कृष्णमूर्ती. जशी आपली दृष्टी असेल, आपली दृष्टी चांगली तर सृष्टी चांगली, द्रष्ट्याचा भाव चांगला तर दिसणारं दृश्य त्याला चांगलं वाटतं. अशा जर ती पाहणारा जे पाही ते असे, असा जर ती ऑब्झर्वर ज्या प्रतीचा असतो त्याच प्रतीचं समोरचं दृश्य त्याला दिसतं. बघायला गेलं तर दृश्य एकच असतं, परंतु पाहणारे ज्या ज्या दृष्टीने ज्या ज्या भावाने पाहतात त्या त्या दृष्टीनुसार त्या त्या भावानुसार एकाच दृश्यात बदलत्या दृष्टीमुळे बदलत्या भावामुळे बदल झालेला दिसतो. म्हणून दृष्टी तैसी सृष्टी द्रष्टा दृश्य एक, पाहणारा जे पाही ते असे वदती कृष्णमूर्ती. कृष्णमूर्ती म्हणतात पाहणारा जे पाहतो तेच असतो. अशा जर ती जशी दृष्टी तशी सृष्टी, जसा द्रष्टा त्याचा दर्जा तसं त्याला दृश्याचं आकलन. हेच गीतेमध्ये जो जो ज्या ज्या भावे मज भजत असे त्या त्या भावे मी त्या सर्व पावे असं सांगितलेलं आहे. आणि अत्यंत सघन मित्र भाव दाटल्यानंतर याच उच्च भावामुळे ज्ञानेश्वरांना विश्वची माझे घर वाटलं आणि हेच ते सर्वसाधारण भावतोची देव म्हटलं जातं ते. तर आता यावरती भावतोची देव विश्वची माझे घर, जो जो ज्या ज्या भावे मज भजत असे त्या त्या भावे मी त्या सर्व पावे किंवा पावत असे. दृष्टी तैसी सृष्टी द्रष्टा दृश्य एक, पाहणारा जे पाही ते असे. ह्या ज्या सर्व उक्ती आहेत कृष्णाच्या, कृष्णमूर्तींच्या, ज्ञानेश्वरांची असो, भावतोची देवी लोकोक्ती असो, या सर्व ज्या उक्ती आहेत त्या उपरोक्त साऱ्या उक्ती केवळ एकची सत्य उक्ती. वरील सर्व ज्या साऱ्या उक्ती आहेत, वरील सर्व ही जी वचने आहेत, दृष्टांत आहेत किंवा ज्याला आपण सेईंग म्हणतो, कोटेशन्स म्हणतो, ती आहेत. ती सर्व नीट विचार करता केवळ एकच सत्य उक्ती. वरच्या सर्व ज्या उक्ती आहेत त्याच्यामध्ये सत्य उक्ती एकच आहे आणि ती म्हणजे चांगल्यासी सारे चांग, वाईट असी सारे वांग. चांगल्याला सर्वच चांगलं दिसतं आणि वाईटाला सर्वच उणीवपूर्वक दोषपूर्वक दिसतं. सज्जन श्रोते हो असा ब्रह्मभावी. म्हणून सज्जन श्रोते हो, आपण सर्व ब्रह्मभावी असावे, म्हणजे विराट व्यापक आणि उदार हृदयाचे असावे. सज्जन श्रोते हो असा ब्रह्मभावी, विराट व्यापक उदार मनस्थ, न हो कदा विमनस्थ. तर सज्जन श्रोते हो, आपण विश्वात्मक भावाचे असाल, आपण विराट व्यापक आणि उदार मन हृदयाचे म्हणजे उदार मनस्क असाल तर न हो कदा विमनस्क, तर कधीच आपणाला खिन्न होण्याची, दुःखी होण्याची अशी वाईट मानसिक अवस्था प्राप्त होणार नाही. म्हणून जो विराट तो सर्वत्र विराट पाहतो, जो दुःखी त्याला सर्वत्र दुःख भेटतं, जो आनंदी त्याला सर्वत्र आनंद भेटतो. अशा अर्थी चांगल्या सारे चांग, वाईट अशी वांग. चांगल्याला सर्व चांगलंच असतं आणि वाईटाला सर्व वाईटच दिसतं किंवा असतं. तर ही छोटेखानी 6 कडवी आहेत. आता त्यातील कठीण शब्द वांग म्हणजे उणीव किंवा दोष, उदार मनस्क म्हणजे व्यापक उदार मन आणि हृदयाचा, विमनस्क म्हणजे खिन्न दुःखी मनाचा किंवा खिन्न दुःखी मन ज्याचं आहे त्याला विमनस्क म्हणतात. तर आता हे काव्य छोटं आहे, सोपं आहे, पण फार अर्थपूर्ण आहे. पुन्हा एकदा वाचून दाखवतो आणि त्यानंतर हे निरूपण संपन्न होईल. चांगल्यासी सारे चांग, वाईट असी वांग, भावतोची देव असे लोकोक्ती,
समजून घेणे उचित खरे सांप्रती. प्रेम स्नेह हृदिमनी जरी वाटे वाढे सघन मैत्र भावी ज्ञानाईस विश्वची माझे घर वाटे. जो जो ज्या ज्या भावे मज भजत असे त्या त्या भावे मी त्या सर्वा पावे. श्रीकृष्ण गीतेत सांगत असे. दृष्टी दैसी सृष्टी द्रष्टा दृश्य एक पाहणारा जे पाही ते असे वदती कृष्णमूर्ती. उपरोक्त साऱ्या उक्ती केवळ एकची सत्योक्ती. चांगल्याशी सारे चांग वाईटाशी सारे वांग. सज्जन श्रोते हो असा ब्रह्मभावी. विराट व्यापक उदार मनस्क न हो कदा विमनस्क. म्हणून आपण जर सदा सर्वदा विराट ब्रह्मभावी असू सर्वत्र प्रेम भाव आणि चांगुल भाव आपणाला दिसत असेल तर ओळखा आपण आज चांगलं म्हणून बाहेर चांगलं. आज जे चांगलं त्याला बाहेरचं सर्व चांगलं दिसतं आणि आज जे दूषित कमी प्रतीचं त्याला बाहेरचं तसं दिसतं. म्हणून ऑब्झर्वर इज ऑब्झर्व त्याचा खरा अर्थ असाच आहे की सर्वसाधारण त्याचा अर्थ असा की पाहणारा जे पाहतो तेच असतो. पण त्याचा सत्य अर्थ असा आहे सूर्य पाहणारा सूर्य असतो. याचा अर्थ असा आहे सूर्याचं तेज ज्याला भावतं त्याला ते तेज ज्या अर्थी भावलं त्यार्थी त्याच्या हृदयात तेज आहे. प्रखर ज्ञान प्रकाश आहे. प्रखर उदार दृष्टी आहे. प्रखर ब्रह्मभाव आहे. सूर्य हा जरी सर्वांना सूर्य दिसला तरी ज्ञान प्रकाशी माणसाला सूर्य हा बघायला गेलं तर आज जसा ज्ञान भानू तसा बाहेर विश्वात भानू. म्हणजे विश्वातला भानू विश्वातल्या गोष्टी सूर्योदय होताच उघड करतो आणि हृदयातील ज्ञान भानू ज्ञान सूर्य आपल्या अंतरंगातील असत्य दोष जे आहेत ते उघडा करतो. म्हणून सूर्य पाहणारा सूर्य असतो. याचा अर्थ दिसायला जरी एकच असला तरी त्याचा खरा अर्थ असा आहे ज्याच्या हृदयात ज्ञान भानू ज्ञान सूर्य प्रकट असतो त्याला हे जाणवते की ज्ञान सूर्यामुळे जसे आपल्यातील दोष उणिवा करतात आणि आपलं परिवर्तन प्रखर ज्ञान सूर्यात होतं त्याच पद्धतीने बाहेरचा सूर्य सृष्टीतील दगड गोटे डोंगर पर्वत जे रात्री लपलेले असतात ते सूर्य उगवल्यानंतर उघड करतो. म्हणून सूर्य उदित होताना म्हणून सूर्य उदित झाल्यावर सर्व लपलेल्या गोष्टी जशा प्रकट होतात तसा ज्ञान भानू ज्ञान सूर्य बुद्धिरूपी सत्व गुणयुक्त असं जे आपल्यातील ज्ञानाचा आशय असतो तो जागृत झाला की आपणाला आपल्यातील उणिवा कळतात बारकावे कळतात दोष कळतात आणि त्या दोषांवर विजय मिळवून आपल्यातील ज्ञान सूर्य अधिक प्रखर होतो. जसा मध्यान्नीचा सूर्य 12 वाजता अधिक तेजाने तळपतो तो 12 वाजता अधिक तेजाने तळपतो. पण क्रमाक्रमाने वर येता येता त्याने लपलेल्या सृष्टीतील यच्च यावत भाग प्रकाशित केलेला असतो. तसंच ज्याचा ज्ञान सूर्य मध्यान्नी प्रमाणे तळपतो ज्याचं ज्ञान परिपूर्ण असतं त्याला आपल्यातील बारीक सारीक उणिवा सुद्धा दिसतात आणि त्या उणिवाचं परिवर्तन तो करू शकतो. म्हणून बाहेरचा सूर्य आणि आतील सूर्य हा एकच आहे. अशा अर्थी ऑब्झर्वर इज ऑब्झर्व हे पाहायचं आहे. म्हणून पाहणारा पाहायचं ते असतो हे जरी सकृत दर्शनी सत्य असलं तरी पाहणाऱ्याच्या परिवर्तनानुसारच समोरचं दृश्य त्याला परिवर्तित झालेलं दिसतं. सर्वांना सूर्य दिसतो तरी सुद्धा सर्वांना सूर्य सारखाच दिसतो असं नाही. कारण ऑब्झर्वर इज ऑब्झर्व म्हणजे पाहणारा जे पाहतो ते असतं. हे सर्वसाधारण मत असलं तरी कृष्णमूर्ती पाहतात तेव्हा त्यांना जे दिसतं ते तुम्हा आम्हाला दिसत नाही. कारण कृष्णमूर्ती हे स्वतः ज्ञान सूर्य आहेत आणि तुम्ही आम्ही सूर्याला पाहणारे सर्वसाधारण मानव आहोत. म्हणून ऑब्झर्वर इज ऑब्झर्व याचा अतिशय सत्य अर्थ एवढाच आहे की पाहणाऱ्याच्या क्षमतेनुसार त्याला जगाचे आकलन होते. म्हणून सज्जन श्रोते हो क्षमता वाढवा आकलन वाढवा
आणि क्षमता आणि आकलन वाढलं की तुम्हाला सर्वत्र चांगलेपण दिसेल, सर्वत्र विराटता भव्यता दिसेल आणि सर्वत्र मित्रभाव तुम्हाला जाणवेल. कारण तुमच्या आतील मित्रभाव जागा झाला, तुमच्या आतील उदार मनस्कता जागी झाली, तुमच्या आतील ज्ञानसूर्य प्रकटला आणि त्यामुळेच तुम्हाला सर्वत्र छान छान आणि छान वाटलं. आणि मग तुम्ही सुद्धा ज्ञानाई सारखे उत्स्फूर्तपणे उद्गारू शकाल किंवा कमीत कमी तो भाव तुमच्या मनामध्ये येऊ शकेल, हे विश्वची माझे घर. म्हणून चांगल्या सारे चांग, वाईटासी वांग हे निरूपण नीट समजून घ्या. आणि कमी जास्त वाटल्या तरी एकाच अर्थाच्या अनेक उक्ती सत्य उक्ती म्हणून नांदत असतात. प्राचीन झालं, अर्वाचीन झालं, युरोप झालं, आशिया झालं, तरी सत्य कुठे कधी बदलत नाही. याचा प्रत्यय या सर्व उक्तींमधील जे एक सत्य बोलणं आहे, सत्योक्ती आहे, त्याच्यातून एवढंच आहे की जो चांग आहे त्याला सर्व चांग दिसतं आणि ज्याच्या मनामध्ये वांग आहे, कपट आहे, लबाडी आहे, त्याला सर्व कपटी आणि खरं तर फसव आणि भ्रामक असं दिसतं. म्हणून चांगलं अशी सारे सारे चांग, वाईट अशी वांग हे निरूपण 6 कडव्याचं अतिशय सोपं असलं तरी समजून घेतलं तर परिवर्तन हाच जो जगाचा नियम आहे, ते परिवर्तन याची देही याची डोळा जर आपलं परिपूर्ण परिवर्तन झालं तर चालू जन्मातच मोक्ष प्राप्ती म्हणजे पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात येण्याचं कारण नाही, अशी स्थिती आपल्याला प्राप्त होऊ शकते. पहा, चिंतनात राहा, मनन करा, चिंतन करा, निधिध्यासन करा आणि आपला निर्णय आपण योग्य तो घ्या. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात. येथेच हे चांगल्याशी सारे चांग, वाईट अशी वांग निरूपण संपन्न होत आहे. अस्तु. सुदिन सुप्रभात.